उद्धवजींशी संबंध खूप खराब अशी परिस्थिती नाही, पण जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशीही स्थिती नाही. ठाकरेंनी भेट घेतल्यानंतरच्या तर्कवितर्कांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण. मुलीची 10वीची परीक्षा संपल्यानंतर वर्षा बंगल्यावर राहायला जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. वर्षा बंगल्यावर कामाख्या देवी समोर कापलेल्या रेड्याचे शिंग पुरलेत, त्यामुळे फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत. राऊतांचा निशाणा. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं राऊतांवर कारवाई करावी, बावनकुळेंचं प्रत्युत्तर. पुराव्यांनिशी मी धनंजय मुंडेंना त्यांची जागा दाखवली, मला बदनामिया म्हणण्यापेक्षा पुराविया म्हणायला हवं, दमानियांकडून प्रत्युत्तर. तर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्यास स्वतः न्यायालयीन लढाई लढण्याचीही तयारी. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 350 कोटींचा घोटाळा, टेंडर काढण्याआधीच पुरवठादारांना पैसे दिले, पुरावे दाखवत अंजली दमानी यांचा गंभीर आरोप. मुंडेंचा राजीनामा घेण्याचीही मागणी. महाराष्ट्रात पीक विमा योजनेत भ्रष्टाचार घोटाळ्याची चौकशी करा, खासदार सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी. चौकशीत कुणीही दोषी आढळल्यास कारवाई करू, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आश्वासन. शांत बसलो म्हणजे आम्हाला बोलता येत नाही असं नाही, दमानिया आणि त्यांना माझ्यावर आरोप करायला लावणाऱ्यांना शुभेच्छा, मुंडेंचा सूचक इशारा. सर्व आरोपही फेटाळले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील षडयंत्रात धनंजय मुंडे सहभागी, हत्या आणि खंडणीसाठी मुंडेंनीच आरोपींना पाठवलं होतं. जरांगेंचाही मुंडेंवर निशाणा. सीडीआर तपासण्यासह मुंडेंवर 302 लावण्याची मागणी. पुण्यात 3 नवीन जीबीएस संशयितांची नोंद, जिल्ह्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, 60 रुग्णांवर आयसीयूत उपचार सुरू. तर 21 रुग्णांवर राज्यात आतापर्यंत 130 जीबीएस रुग्णांचं निदान. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी आज सोडत, ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान, सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजपा आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान. 8 तारखेला निकालानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री ठरणार.